माझे नाव रवी आहे. मी माझ्या आईसोबत एका छोट्या गावात राहत होता आणि रोजंदारी करून उदरनिर्वाह करत होता. माझ्या वडिलांचे अनेक वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे माझी आई मला चांगले शिक्षण देऊ शकली नाही आणि त्यामुळेच मला चांगली नोकरी मिळाली नाही. घरात फक्त 2च माणसे होती, मी आणि माझी आई. मी गावातील चौधरींचा घरी नोकर म्हणून काम करायचा. त्यात माझ्या आणि आईचा निर्वाह होत होता. आम्ही समाधानी होते. एक दिवस आई मला म्हणाली, आता तू लग्न करून घे. पण मला अजून असा कोणताही छंद नव्हता. मला स्वतःचे छान घर बनवायचे होते. त्यानंतरच मला काहीतरी विचार करायचा होता. मोठे होताच लग्न करणाऱ्या लोकांपैकी मी अजिबात नव्हतो. माझा असा विश्वास होता की प्रथम एखाद्या व्यक्तीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे, नंतर त्याने लग्न केले पाहिजे. आणि मला असे वाटायचे की सध्या मी माझ्या आणि आईच्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही जबाबदारी घेण्यास सक्षम नाही. म्हणूनच मी माझ्या आईला प्रत्येक वेळी मुलीला पाहण्यापासून रोखायचो. त्यामुळे तिला काही वेळ राग यायचा, पण नंतर ती समजून घ्यायची आणि स्वीकारायची. मला माझ्या गावात काम करून बरीच वर्षे झाली होती, पण माझ्या मालकांनी मला कोणतीही मदत केली नाही. माझे वडील देखील त्यांचे कर्मचारी होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मला कामावर ठेवले होते. पण काही पैशांशिवाय मला तिथून काहीही मिळाले नाही आणि त्या पैशांनीच आम्ही जगायचो. मग स्वतःचे घर बांधायला पैसे कुठून येणार? कधी कधी तर वाटायचे की माझं एकच स्वप्न आहे, एक छोटंसं सुंदर घर, ते पण पूर्ण होणार की नाही. चौधरींच्या ठिकाणी अनेक नोकर काम करत होते आणि ते सर्वजण त्यातच आनंदी होते, कारण त्यांना 2 वेळेचे अन्न मिळत होते. त्या पलीकडे त्यांची गरज नव्हती. त्या पलीकडे त्यांनी कधी विचारही केला नव्हता. ते लोक यातच आनंदी होते आणि त्या मोठ्या लोकांना याचा खूप फायदा होत होता. ते मोठी मोठी कामे या गरीब लोकांकडून कमी पैशात करून घ्यायचे आणि तेही हे काम करायला आनंदाने होकार देत होते. यात त्यांचाही दोष नव्हता. घर चालवण्यासाठी काहीतरी करावे लागते आणि खेड्यापाड्यात नोकऱ्या नव्हत्या आणि ते शक्य झाले तरी अशिक्षित माणसाला कोण कामावर ठेवणार? त्यासाठी फक्त हे श्रम उरले होते जे त्यांना कमी पैशात करावे लागते. एवढाच विचार करून इथले लोक काही बोलले नाही आणि चौधरी याचा चांगलाच फायदा करून घ्यायचे. पण मला हे सगळे आवडत नव्हते. माझ्या मनात होतं इथून दुसरीकडे कुठेतरी जायचं. इतक्या वर्षांपासून मी आणि वडिलांनी त्यांच्यासाठी काम केले होते, पण बदल्यात आम्हाला काय मिळाले? त्या लोकांनी एक चांगलं घरही बांधून दिलं नव्हतं. पण जेव्हा कधी मी तिथून दुसरीकडे जाण्यासाठी बोलायचो तेव्हा आई मला नकारायची. आई म्हणायची की मी कमी पैशात आनंदी आहे, पण आपल्या मुलांसोबत तर आहे ना. आणि प्रत्येक वेळी आईच्या बोलण्यामुळे मी माझा निर्णय बदलत होता. पण आता जे काही घडले ते घडल्यानंतर मला निर्णय घेणे सोपे झाले. एक दिवस अचानक आईची तब्येत बिघडली. मी तिला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि त्यांनी काही औषधे लिहून दिली. पण जेव्हा मी औषधे घ्यायला गेला तेव्हा मला समजले की ती खूप महाग आहेत आणि माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्यामुळेच मी चौधरी साहेबांना सांगितले की मला काही पैशांची गरज आहे. त्यावर त्यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आणि सांगितले की आता तुझी आई म्हातारी झाली आहे, तिला जाऊ दे. महागड्या औषधांवर एवढा खर्च का करतोय? ती काही दिवसांची पाहुणी आहे, फक्त काही दिवसांचीच औषध घे. एखादा मृत्यू अशा प्रकारे कोणीच कसं सांगू शकेल? काय माहीत माझ्या देवाने माझ्या आईचे आयुष्य लांब लिहून ठेवलं असेल. त्याच दिवशी मी विचार केला की मला काय करायचे आहे, कारण मी मित्रांकडून पैसे मागून माझ्या आईची औषधे घेतली होती. त्यामुळे ती लवकरच बरी झाली आणि मला माझ्या मित्राचे कर्ज परत करावे लागेल. म्हणूनच मी शहरात जाण्याचा निर्णय घेतला, ज्यावर माझी आई आनंदी नव्हती. पण खूप समजावून सांगितल्यावर शेवटी तिने होकार दिला. मात्र कर्जाची परतफेड होताच मी माझ्या गावी परत येईन या अटीवर मी त्यावेळी आईला होकार दिला होता. पण मी परत येईन की तिथेच थांबणार हे येणारा काळच सांगेल. पण यावेळी आईचे ऐकणे मला बरे वाटले, म्हणूनच मी तसे केले आणि शहरात जाण्याची तयारी सुरू केली. माझा एक जुना मित्र तिथे राहत होता, ज्याचा पत्ता त्याने मला काही वर्षांपूर्वी दिला होता. तो पत्ता अजूनही माझ्याकडे सुरक्षित होता आणि मला वाटले होते की मला तिथे जावे लागेल. आईने थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी काय करणार? मी पण मजबूर होतो. आता इथून बाहेर पडल्यावर मला काहीतरी करायचं होतं. इथे बसून काहीच होणार नव्हते. आम्ही इथे बसलो तर तो चौधरी आमचा
अशा कमी पैशात वापर करत राहील आणि आमची सवय होत राहील. गावातच आमचे नातेवाईक होते. त्यांना मी माझ्या आईची विशेष काळजी घेण्यास सांगितले आणि माझे सामान बांधून संध्याकाळी शहराकडे निघालो. आजच्या आधी मी कधीच मोठ्या शहरात गेलो नव्हतो. लहानपणी एकदा वडिलांसोबत गेलो होतो, त्यानंतर कधी गेलो नाही. होय, पण गावाजवळ एक लहान शहर होते. तिथे सामान आणायला येणं जाणं होत होतं. घरातून निघून एक दिवस उलटून गेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी एका मोठ्या शहरात हजर होतो. मी माझ्या मित्राचा पत्ता सोबत आणला होता आणि मला घर शोधायला पूर्ण दिवस लागला आणि संध्याकाळी मला त्या पत्त्यावर घर सापडलं. पण माझा मित्र अजूनही त्याच ठिकाणी राहतो की नाही कोणाला ठाऊक. बरं, घराचं दार ठोकल्यावर तो तिथून बाहेर आला आणि मला पाहून तोही आश्चर्यचकित झाला. शहरात येऊन माझ्यासोबत काम कर असे त्याने मला अनेकदा सांगितले होते, पण आईमुळे मी नेहमीच नकार देत होता. तोही आमच्या गावाचा रहिवासी होता. काही वर्षांपूर्वी कामासाठी शहरात आला होता. त्याने मला आत नेले आणि माझ्या तब्येतीबद्दल विचारले. मला जेवण वगैरे दिले. घरात तो एकटाच न होता, त्याची पत्नी आणि मुलेही उपस्थित होते. म्हणूनच मला माहीत होते की मला राहायला दुसरे कुठेतरी जागा शोधावी लागेल. मी त्याच्या घरी 1 किंवा 2 दिवसांपेक्षा जास्त राहू शकत नव्हतो आणि त्यासाठी मला लवकरात लवकर काम हवे होते. म्हणूनच मी त्याला स्पष्टपणे सांगितले की लवकरात लवकर मला काहीतरी काम मिळवून दे. थोडा विचार केल्यावर त्याने मला सांगितले की आपण उद्या बोलू, आता आराम करतो. मला एका खोलीत सोडून स्वतः बाहेर निघून गेला आणि मी पण प्रवासाने थकलो होतो म्हणून मी झोपलो. मग मला आईचा विचार आला. मला माहीत नाही ती कशी असेल, तिने काही खाल्ले असेल की नाही, ती काय करत असेल माझ्याशिवाय. सुट्टीत आल्यापासून मी फक्त माझ्या आईसोबतच वेळ घालवला होता. तिच्यापासून कधीच दूर गेलो नाही. आणि मग वडील गेल्यानंतर माझे सर्व काही आई होती आणि तिचे सर्व काही मी होतो. आम्ही दोघे एकमेकांसाठी सर्व काही होते. कधी विचार केला नव्हता, कधीच वाटलं नव्हतं की मला माझ्या आईपासून असं दूर राहावं लागेल. उद्या घराबाहेर जाऊन कुठून तरी फोन करून आईची प्रकृती विचारू. माझ्याकडे माझा फोन कधीच नव्हता. मला त्याची कधी गरजही नव्हती आणि माझ्याकडे विकत फोन घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळेच आज मला ते खूप जाणवत होते. संध्याकाळपासूनच रात्र कधी झाली तेही कळले नाही आणि आता मी झोपायची तयारी करू लागला, कारण सकाळी मला माझ्या मित्रासोबत काही काम शोधायचे होते. म्हणूनच आता झोपणे आवश्यक होते आणि मी इतका थकलो होतो की काही वेळातच मला झोप लागली. सकाळी जेव्हा माझ्या मित्राने मला आवाज दिला तेव्हा मी माझे डोळे उघडले आणि प्रथम उठून नाश्ता केला आणि त्यानंतर मी त्याला माझ्या कामाबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तयार हो आणि माझ्यासोबत ये. मी एका ठिकाणी कामाबद्दल बोललो आहे. आज त्याच ठिकाणी जायचं आहे. जर तिथे काम मिळालं तर खूप बरं होईल. म्हणूनच मी पटकन नाश्ता करून त्याच्यासोबत जाण्याची तयारी करू लागला आणि काही वेळातच मी तयारी करून त्याच्यासोबत निघाला. सगळ्यात आधी मला माझ्या आईला घरी फोन करायचा होता आणि एक जागा पाहून मी आईला फोन केला आणि तिची अवस्था विचारल्यावर मी समाधानी झालो. मी तिला माझी अवस्था सांगितली आणि फोन बंद केल्यावर माझ्या मित्रासोबत पुढे गेला. त्याने मला त्याच्यासोबत एका बंगल्यावर आणले. मी याआधी इतका सुंदर बंगला पाहिला नव्हता. चौकीदाराशी बोलून आम्ही दोघेही घरात शिरलो. बाहेर एका जागावर बसून आम्ही दोघं कोणाची तरी वाट पाहू लागले. माझ्या मित्राने मला सांगितले की हे घर एका महिलेचे आहे. या मोठ्या घरात ती एकटीच राहते. बाकी सगळे काम करणारे होते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि आता ती या घरात एकटीच राहत होती असे लोकांकडून ऐकू येत होते. काही वेळाने घरातून एक मोलकरीण बाहेर आली आणि तिने आम्हाला तिच्यासोबत आज जाण्यास सांगितले. आम्ही तिच्या मागे मागे घरात गेलो. ते घर बाहेरून जेवढे सुंदर होते आतून पण तेवढेच सुंदर होते. मोलकरणीने आम्हाला एका मोठ्या हॉलच्या बाहेर आणले आणि आत जायला सांगितले. आत पाऊल टाकताच माझी नजर समोर बसलेल्या एका बाईवर पडली. ती एक खूप सुंदर बाई होती. कोणीही तिच्याकडे बघतच राहील आणि त्यावेळी माझी पण तीच अवस्था झाली होती. मीही तिच्याकडे बघतच राहिलो. मालकीन आम्हाला समोर पाहिल्यावर तिने विचारले की आमच्या दोघांपैकी इथे कोण काम करेल. तेव्हा माझ्या मित्राने पटकन माझे नाव घेतले होते आणि मालकीन म्हणाली होती की त्याला स्वतः बोलू द्या.
तो बोलू शकत नाही का? तिचे बोलणे ऐकून मी पटकन म्हणालो की नाही, मी बोलू शकतो. ज्यावर ती म्हणाली की मग त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी स्वतः द्यावी. माझा मित्र या गोष्टींवर शांत झाला आणि आता ती मला आणखी काही प्रश्न विचारू लागली. तिने विचारले, मी कोणते काम करू शकतो? उत्तर देताना मी म्हणालो की मला जे काही काम करायला मिळेल ते मी करेल. जेव्हा ती म्हणाली की तिला त्याच्या घरात माडीची गरज आहे. त्यांच्या माडीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते, म्हणूनच तिला नवीन माडी हवी होती. काम सोपे होते आणि पैसेही चांगले होते. राहण्यासाठी जागाही उपलब्ध होती. मी काहीही विचार न करता नोकरीला होकार दिला होता आणि आता तिने मला जायला सांगितले होते. तिचे म्हणणे होते की उद्या तिच्या उठण्यापूर्वी तिला मला काम करताना पाहायचे होते. आता आम्ही दोघेही त्या घरातून बाहेर निघाले. माझा मित्र म्हणाला की मी नशीबवान आहे, म्हणूनच मला इतक्या लवकर एवढी चांगली नोकरी मिळाली. आणि तो म्हणाला की जर मी आजच माझे सर्व सामान इथे आणले तर मला कोणतीही अडचण येणार नाही. तो बरोबर होता आणि मीही तेच केले. मी माझे सर्व सामान माझ्या मित्राच्या घरातून बंगल्यात आणले होते आणि तिथल्या एका नोकराने मला एक खोली दाखवली जिथे मला राहायचे होते. खोलीही चांगली होती. मी माझे सर्व सामान तिथे सेट केले आणि आता मला उद्यापासून माझ्या कामावर जायचे होते. मी आनंदी आणि पूर्णपणे आरामशीर होतो. मला काम पटकन मिळाल्याचा आनंद झाला होता आणि राहण्याचा प्रश्नही सुटला होता. नाहीतर किती दिवस माझ्या मित्राच्या घरी राहावं लागलं असतं. त्याचं कुटुंब होतं. तो मला किती दिवस त्याच्या घरात ठेवू शकत होता आणि त्यावर माझ्याकडे इतके पैसे पण नव्हते की मी वेगळे कुठेतरी खोली घेऊ. अशा परिस्थितीत हे काम माझ्यासाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नव्हती. रात्र काढल्यानंतर सकाळी मालकींच्या सूचनेनुसार मी माझे काम आटोपले. घर बऱ्याचपैकी मोठं होतं आणि भरपूर फुलं आणि झाडं होती, मात्र त्यांची प्रकृती चांगली नव्हती. त्यामागचे कारण म्हणजे माडी नव्हते आणि आता ती सर्व जबाबदारी माझी होती. मला हे सर्व पुन्हा हिरवे आणि सुंदर बनवायचे होते. मला इथे मनापासून काम करायचे होते, जेणेकरून मालकीन माझ्या कामावर खुश होईल आणि मला खात्रीने कामावर घेईल. आणि मी तेच केले. सकाळ होताच मी माझे काम सुरू केले होते. मालकीन जी खूप वेळानंतर घराबाहेर पडली होती आणि मला काम करताना पाहिले होते. सर्व नौकर आपल्या आपल्या कामात व्यस्त होते. सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकून ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की तू माझ्यासमोर आलास, हे बरे झाले. ती म्हणाली की तिला असे लोक आवडतात जे त्यांचे काम वेळेवर करतात आणि त्यांचे म्हणणे ऐकतात आणि पाळतात. असे बोलून ती तिथून निघून गेली आणि मी पुन्हा कामाला लागलो. मला इथे काम करून 2 दिवस झाले होते आणि या 2 दिवसात माझी एक गोष्ट लक्षात आली होती की इथे काम करणारे सेवक एकमेकांशी जास्त बोलतही नव्हते. मी कोणाशी बोललो तर फारच कमी प्रतिसाद मिळायचा, नाहीतर कोणीही प्रतिसाद देत नव्हता. हे बघून मला आश्चर्य वाटले. इथे काम करणारे सर्व नौकर एकाच घराच्या जागेवर बांधलेल्या छोट्या खोल्यांमध्ये राहायचे. कोणताही नौकर बाहेरून येत नव्हता आणि बाहेर पण जात नव्हता. सर्वजण इथेच राहायचे. मालकीन पण घराबाहेर जात नव्हती. तीही घरातच राहायची. बस सकाळी एकदा बाहेर फेरी मारायची आणि सर्व नोकरांना काम करताना पाहून परत निघून जायची आणि संध्याकाळी अधूनमधून परत यायची. ती कोणत्याही नोकरांशी फार बोलत नव्हती. आता मला इथे काम करायला 1 आठवडा होणार होता आणि या 1 आठवड्यात ना कोणी या घरात बाहेरून आले, ना घरातील कोणी नोकर, ना कोणी व्यक्ती बाहेर गेला. मालकीन खूप सुंदर होती आणि जेव्हाही ती माझ्या समोर यायची तेव्हा माझ्या इच्छा नसताना पण माझी नजर तिच्याकडे जायची आणि तिच्याकडे अनेकदा गुपचूप पाहणे ही माझी सवय झाली होती. संध्याकाळी जेव्हा ती बाहेर येऊन बसायची तेव्हा मी झाडांपासून लपून तिला पाहत राहायचा. मला वाटले की तिच्याकडे असे पाहून कोणी मला बघू शकणार नाही, परंतु कदाचित मी चुकीचे होते. तिला कदाचित माझ्या प्रत्येक हालचालीची जाणीव झाली होती. मला मुलींकडे किंवा स्त्रियांकडे बघण्याची सवय नव्हती असे नाही. माझ्या आईने मला अशा प्रकारे वाढवले नाही की मी अशा प्रकारे गुपचूप कोणाकडे पाहीन. अशी स्त्री मी याआधी पाहिली नव्हती. पण मला माहीत नाही की मालकीणमध्ये इतके विशेष काय होते. ती जेव्हा कधी माझ्याकडे बघायची तेव्हा मी मागे वळून बघायचा आणि तिच्याकडे गुपचूप बघत राहायचा आणि मी विचार करत होतो की हे कोणालाही कळणार नाही. असाच वेळ जात होता आणि दिवसेंदिवस मला मालकीण जास्त आवडू लागली.
एक दिवस मी गुपचूप माझ्या मालकीणला असेच पाहत होतो आणि मग काही वेळाने ती तिच्या जागेवरून उठली आणि माझ्या दिशेने येऊ लागली. मला वाटले ती काही कामासाठी माझ्याजवळ येत आहे. ती माझ्याजवळ आली आणि मला विचारले की तू माझ्याकडे रोज गुपचूप का बघतोस. तिच्या प्रश्नाने मला आश्चर्य वाटले आणि ती मला नोकरीवरून काढून टाकेल अशी भीतीही वाटली. मला सतत स्वतःचाच राग येत होता. मला हे करण्याची गरज काय होती. ती काय विचार करेल. आता मला कळत नव्हते की ती माझ्यासोबत काय करेल. मी लाजत मान खाली घातली जेव्हा तिने पुन्हा विचारले की तू मला गुपचूप का पाहतोस. आणि आता माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता. म्हणूनच मला खरे बोलणे चांगले वाटले आणि विचार न करता मी म्हणालो की मला तू आवडतेस म्हणून मी गुपचूप तुझ्याकडे बघतो. एवढं बोलून मी गप्प झालो आणि तिच्या बोलण्याची वाट पाहू लागलो. ती बोलल्यानंतर मला धक्काच बसला. तिचं ऐकून मला आनंदाचा पारावर उडला नाही. आनंदाने मी वेडा झालो होतो जेव्हा ती म्हणाली की तुला मी आवडत असेल तर माझ्याशी लग्न कर. आधी मला वाटले की ती माझ्याबरोबर मस्करी करत आहे, पण नंतर ती पुन्हा तेच बोलली तेव्हा मी काहीही विचार न करता हो म्हणालो आणि म्हणालो की मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. ती सांगेल तेव्हा मी तिच्याशी लग्न करेल. आणि माझ्या बोलण्यावर ती हसली आणि हो मध्ये मान हलवली आणि परत आत गेली. आणि मला अजूनही विश्वास बसत नव्हते की असे होऊ शकते. माझी यावेळी आईला विचारायची हिंमत झाली नाही, कारण जर आईने नकार दिला तर मी काय करणार. मला वाटलं जेव्हा लग्न कधी होईल तेव्हा आईला सांगेल. ती काही बोलणार नाही, ती मान्य करेल. मला याची पूर्ण खात्री होती आणि आता मी पूर्णपणे निवांत झालो होतो. मी रात्रभर सुखाने झोपू शकलो नाही. माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. सगळं स्वप्न वाटत होता. कुठे मी एक गरीब मुलगा आणि ती एवढा मालमत्तेची मालकीण आणि सुंदर स्त्री पण होती. कोणीही तिच्याशी लग्न केले असते, मग ती माझ्याशी लग्न का करत होती. मी याबद्दल विचार करायला हवा होता, परंतु मी याबद्दल काहीही विचार केला नाही आणि परिस्थितीसमोर स्वतःला झोकून दिले होते. दुसऱ्या दिवशी मालकीण पुन्हा बाहेर आल्यावर माझ्याकडे आली आणि मला लग्न करण्यास सांगितले. तिने मला विचारले की मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे का. त्याच्या उत्तरात मी हो म्हणालो आणि ती मला तिच्यासोबत यायला सांगू लागली. आज लग्न होणार याचा मला आनंद होता, पण लग्नाच्या ठिकाणाऐवजी तिने मला घराच्या आतल्या एका मोठ्या बंदिस्त जागेत आणलं. तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि आत 2 पाऊल टाकल्यावर मी घाबरलो होतो, कारण आत माझ्यासारखीच अजून बरेच तरुण होते. तुरुंगात प्रकाश कमी होता, खूप अंधार पडला होता. मला समजले नाही की ते सर्व जिवंत आहे की नाही आणि तिने मला इथे का आणले होते. मी हिम्मत करून तिच्याकडे वळून पाहिले आणि तिला विचारले की तू माझ्याशी लग्न करणार होती, मग तू मला इथे का घेऊन आलीस. याच्या उत्तरात ती गप्प राहिली आणि मला तिथे थांबायला सांगून मागे वळली आणि निघून गेली आणि मला तिथे सोडून दिलं. मला असे वाटले होते की माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे, पण वाटलं काय माहीत की ती माझी परीक्षा घेत असेल. तिला लग्नाआधी काही जाणून घ्यायचे असेल असा विचार करून मी शांतपणे एका कोपऱ्यात गेलो आणि माझ्यासोबत पुढची कार्यवाही होण्याची वाट पाहत बसलो. याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. मी इथे बसलो असताना एक रात्र निघून गेली आणि सकाळी एक मोलकरीण आली आणि मला जेवण दिले. जेव्हा ती निघू लागली तेव्हा मी तिला विचारले की मालकीण कुठे आहे. तेव्हा ती गप्प राहिली आणि काहीही उत्तर न देता तिथून निघून गेली. कालपासून भूक लागली होती म्हणून मी पटकन ट्रे उचलला आणि जेवायला बसलो. काहीही झाले तरी आता खाणे सोडता येणार नव्हते आणि असे ना खाल्ल्याने कोणता प्रश्न सुटणार होता. हा विचार करून जेवण करून घेतले आणि आता पुन्हा बसलो. तिथे उपस्थित बाकीचे मुलं पण एका कोपऱ्यात शांतपणे बसले होते. त्या सगळ्यांनी वराचे कपडे घातले होते. त्यांना बघून असे वाटत होते जसे काही त्यांना त्यांच्या लग्नातून उचलून आणले आहे. मला त्यांच्याबद्दल काही समजत नव्हते. आता मला सगळ्या परिस्थितीची भीती वाटायला लागली होती. इथून लवकरात लवकर पडून जावं असं मनापासून वाटत होतं. इथे येऊन किती दिवस झाले कळलेच नाही. फक्त सकाळ संध्याकाळ एक मोलकरीण येऊन मला खायला द्यायची आणि मी ते खायचो. मालकीण तर त्या दिवसानंतर पुन्हा कधी आली. मी हा तुरुंग पूर्णपणे पाहिला, पण कुठेही बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. आज सकाळी जेव्हा मोलकरीण जेवण देण्यासाठी आली तेव्हा तिच्यासोबत मालकीण पण होती. तिला पाहून माझ्या मनात आशाची किरण जागृत झाली की कदाचित आता माझी परीक्षा संपली असेल आणि आता माझी इथून सुटका होईल.
मोलकरीण जेवण देऊन निघून गेली होती. जेव्हा मालकीण माझ्या समोर उभी राहिली आणि माझ्याशी बोलू लागली, आज रात्री तिचे आणि माझे लग्न होणार आहे आणि हेच ती सांगायला आली होती. ती म्हणाली की संध्याकाळी मला इथून बाहेर घेऊन जाणार. मी सुटकेचा श्वास घेतला, पण खूप दिवसांपासून मनात घोळत असलेला एक प्रश्न मी आधीच विचारला होता. तिने मला इतके दिवस इथे का ठेवले आणि ही इतर मुले कोण होती? या सगळ्यामागची कथा काय होती? माझ्याकडे लक्ष देऊन मालकीण परत जायला वळली होती, पण माझे ऐकून थांबून माझ्याकडे पाहू लागली. त्यानंतर ती म्हणाली की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तिच्याकडे एवढा वेळ नाही. त्यावर मी हिम्मत केली आणि तिला म्हणालो की मला जाणून घ्यायचे आहे. तर तिने मला खरे सांगितले नाही तर मी लग्न करणार नाही. माझ्या बोलण्यावर ती हसली आणि जवळच्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली, चल तुला सांगून देते, माणसाची एक इच्छा पूर्ण झाली पाहिजे. असे म्हणत ती मला सांगू लागली की तिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या घराचा मालकाचे आणि मालकिणीचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मालिकपेक्षा मालकिणीचे प्रेम मालकावर जास्त होते. तर मालकाने तिच्या मालकीणवर खूप प्रेम केले, परंतु तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्याला मालकीणशी लग्न करायचे नव्हते. तो असे का करत होता ते मालकीणला समजू शकले नाही. मालकीणने सांगितले की तिने त्याला स्वतःला मारण्याची धमकी देऊन लग्न करण्यास राजी केले आणि त्याने होकार दिला. मालकीणने सांगितले की तिला खूप आनंद झाला होता लग्नासाठी, कारण ती मालकांवर खूप प्रेम करत होती. तिने सांगितले की तिचे मालकांशी लग्न झाले, परंतु तिच्या नशिबात काहीतरी वेगळे लिहिले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री मालक जग सोडून गेला आणि नंतर मालकींना समजले की मालक एका जीवघेण्या आजाराने ग्रस्त होता. म्हणूनच त्याला मालकींशी लग्न करायचे नव्हते. पण मालकींच्या आग्रहाखातर त्याने लग्न केले आणि जगाला निरोप देताना मालकींना आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्याने आपली सर्व संपत्ती मालकींच्या नावावर हस्तांतरित केली. मालकींने मला सांगितले की त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि ती त्यांच्याशिवाय इतक्या सहजतेने कशी जगू शकते. मालकीन मालकावर जीवापार प्रेम करत होती. ती त्यांच्या प्रेमात वेडी झाली होती. तिला कोणत्याही प्रकारे मालकाला परत आणायचे होते आणि म्हणूनच त्यांनी एका बाबांचा आधार घेतला होता. एका मोठ्या बाबांशी बोलून पण त्यांनी जो उपाय सुचवला होता तो अतिशय कठीण आणि धोकादायक होता. त्या बाबाने सांगितले होते की आपल्या नवऱ्याला पुन्हा जिवंत करायचं असेल तर तिला आधी 10 तरुण मुलांशी लग्न करावे लागेल आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांना तुरुंगात बंद करावे लागेल. असे केल्याने मालक त्याच्याकडे परत येईल. मालकीने सांगितले की लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री तिने 9 मुलांना इथे कैद केले होते आणि आता त्याची पाळी होती. मी 10वा मुलगा होता. माझ्याशी लग्न करून मला तुरुंगात टाकल्यानंतर ती तिच्या कामात यशस्वी होईल आणि तिचा नवरा तिला परत मिळेल. तिचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. ही बाईची कोणत्या प्रकारची विचारसरणी होती आणि ती मूर्खासारखी बोलत होती. तिच्या मनाची मनस्थितीबद्दल मला शंका आली. ती खरोखरच उत्कट स्त्री होती. आता मला समजले होते की ती मुलं जी वराच्या कपड्यात इथे उपस्थित होते आणि आता माझा पण हाच परिणाम होणार होता. मला आता खरंच भीती वाटत होती. मालकीन म्हणाली की तिने मला हे सर्व सांगितले कारण मी शेवटचा मुलगा आहे. हे गुपित तिने माझ्या आधी कोणाला सांगितले नव्हते आणि आता ती माझ्यासोबत तेच करणार होती जे तिने याआधी सगळ्यांसोबत केले होते. मला माझ्यापेक्षा त्या वेड्या बाईच्या निकालाची जास्त काळजी वाटत होती. ती जे काही करत होती त्याचा परिणाम खूप वाईट होणार होता. त्यामुळे मला सगळा प्रकार सांगितल्यानंतर ती निवांत बसली होती आणि आता ती उठली आणि निघू लागली आणि आता जाता जाता मला सांगून गेली की आज संध्याकाळी तयार राहा, मी तुला घ्यायला येईल. तिच्या चेहऱ्यावरून आनंद दिसत होता आणि आता ती बाहेरच्या दिशेने निघाली होती. ती काय बोलली याचे मला अजून पण नवल वाटत होते की कोणाची अशी विचारसरणी कशी असू शकते. आजच्या काळात असा विचार कोण करू शकतो. ती गेल्यावर मला काय करावं काही सुचत नव्हतं. मरण डोक्यावर येत असल्याने पडून जायचा मार्ग नव्हता. मला त्या तुरुंगातून कधी बाहेर काढले जाईल याची मी वाट पाहत होता. त्यानंतरच मी काही करू शकेल. वाट पाहत असताना अखेर संध्याकाळ झाली आणि मला बाहेर काढण्याची वेळ आली. एका नोकराने येऊन तुरुंगाचे दार उघडले आणि मला बाहेर यायला सांगितले. मी शांतपणे बाहेर आला आणि आज किती दिवसानंतर मी बाहेरचं जग पाहिलं होतं. बाहेर आल्यावर त्या नोकराने मला त्याच्या मागे यायला सांगितले आणि मी शांतपणे त्याच्या मागे गेलो. त्याने एका खोलीजवळ आल्यावर मला आत जायला सांगितले आणि स्वतः परत गेला. मी खोलीचा दरवाजा उघडला आणि आत गेलो.
तर समोर सोफ्यावर मालकीन बसलेली दिसली. मला पाहून ती तिच्या जागेवरून उठली आणि माझ्या दिशेने आली आणि बेडवर पडलेला एक सूट माझ्या दिशेने वळवला. तो सूट लग्नाची शेरवानी होता. तिने मला तो घालून तयार होण्यास सांगितले. काही काळानंतर आमचं लग्न होतं. तिने हसून मला सूट दिला आणि खोलीबाहेर निघून गेली. मी इकडे तिकडे पाहिलं की कुठल्या ना कुठला रस्ता बाहेर जाण्यासाठी खिडकी काहीतरी असावं, पण तसं काही नव्हतं आणि दरवाजाही बाहेरून बंद होता. आता मला इथून पळून जाण्याचा मार्ग नव्हता. मी तो सूट उचलला आणि वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने मी बाहेर आलो आणि आरशासमोर उभा राहून स्वतःकडे पाहू लागलो. आज माझे खरे लग्न झाले असते तर मला या कपड्यात पाहून आईला किती आनंद झाला असता. तिला मला असे बघायची किती इच्छा होती, पण आता ती कदाचित मला कधीच पाहू शकणार नाही. ती सर्व तयारी मी अनिच्छेने केली होती. कोण आनंदाने त्याच्या मृत्यूची तयारी करतो? माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं. काही वेळाने मला दार उघडण्याचा आवाज आला आणि मला माझ्यासमोर एक छान कपडे घातलेली वधू दिसली. ती स्वतः मालकीन होती. ती स्वतः पण तयार झाली होती आणि आता मला तिच्याच बरोबर बाहेर जायला सांगितले, जिथे पंडितजी लग्नाची वाट पाहत होते. आता आम्ही दोघे खाली हॉलमध्ये उपस्थित होते. मी, मालकीन, पुजारी आणि इतर 1-2 नोकरांशिवाय तिथे कोणीही नव्हते. सगळा हॉल रिकामा होता. लग्नाला सुरुवात झाली होती आणि हे सगळं होण्याआधीच कोणीतरी येऊन हे सगळं थांबवलं. पाहुण्याला पाहून मालकीनचा रंगच उडाला होता. माझ्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण इथे येणारा दुसरा कोणी नसून माझा मित्र होता, जो पोलीस घेऊन आला होता. पोलिसांना मालकीनने सर्व काही सांगितले की ते तरुण मुलांशी लग्न करून त्यांना तुरुंगात कशी टाकायची. तिथे उपस्थित सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि माझ्या सांगण्यानुसार तुरुंगाची झडती घेतली. त्यात सर्व मुलं सापडली आणि माझा जीव वाचला. निघताना मालकीनने मला विचारले होते की हे लोक इथे कसे आले, त्यांना कोणी सांगितले आणि सांगितले तर कसे सांगितले? तू या घरातून बाहेर गेला नव्हता? तेही बरोबर होती. मी या घरातून कधीच बाहेर पडलो नव्हतो, न मला कोणी भेटायला आले होते. मग हे कसे घडले? ज्यावर मी सांगितले की पहिल्या दिवशी मी इथे कामावर आलो होतो. वाटेत आईशी बोलत होतो तेव्हा माझ्या मित्राला कळले की माझ्याकडे फोन नाही. त्याच्याकडे 2 फोन होते. त्यापैकी एक फोन त्याने मला दिला होता आणि तोच फोन त्यावेळी माझ्याकडे होता. जेव्हा मालकीनने मला या तुरुंगात बंद केले त्यावेळी मी कोणाला फोन करू शकत नव्हतो, कारण त्यावेळी कोणी आले तरी फायदा होणार नाही. आम्ही तुरुंगात होतो आणि संपूर्ण घर रिकामे होते. मालकीन म्हणेल की इथे कोणी नाही, म्हणूनच मी त्यावेळी गप्प राहिलो आणि योग्य वेळेची वाट पाहू लागलो. आणि जेव्हा मालकीनने मला तिथून बाहेर काढले आणि मला लग्न करण्यास सांगितले तेव्हा मला वाटले की हीच योग्य वेळ आहे, जेव्हा मालकीनने वास्तव्य समोर आणता येईल. मी माझ्या मित्राला फोन केला आणि त्याला इथे येण्यास सांगितले आणि पोलिसांना सोबत आणायला सांगितले आणि त्याने तेच केले, ज्यामुळे ती पकडली गेली. तिने निरपराध लोकांचा जीव घेतला होता, ज्यासाठी तिला शिक्षा झाली आणि ती सामान्य महिला नसल्याचेही उघड झाले. तिचं प्रेम परत मिळवण्याच्या हव्यासापोटी ती पेशंट झाली होती. तिची शिक्षांबरोबरच तिच्यावर उपचारही सुरू होते आणि तिच्या अटकेसाठी मला बक्षीसही देण्यात आले होते. माझ्याकडे असलेल्या पैशातून मी इथे छोटासा व्यवसाय सुरू केला आणि गावी जाऊन आईला सोबत घेऊन आले. आता आईवरही चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले होते आणि तिचं आयुष्य सुरळीत चालू होतं. काम माझे स्वतःचे होते. मला इतर कोणासाठी काम करावे लागत नव्हते आणि मी चांगले पैसे मिळवायचो. असे म्हणतात की जेव्हा कोणतीही गोष्ट त्याच्या मर्यादा ओलांडते तेव्हा त्याचे नुकसान होते. एखादा प्रिय व्यक्तीला गमावणे एखाद्या समस्येपेक्षा कमी नाही, पण धीर धरायला शिका आणि लक्षात ठेवा की आपला दिवस आपल्याला काय शिकवतो, की जे आपल्यापासून वेगळे झाले आहेत ते कधीही परत येऊ शकत नाही. आणि हा हिंदू धर्माचा धर्म आहे. तुमचा धर्म मजबूत ठेवा. अशा कोणत्याही गोष्टींमुळे तो कमी होऊ देऊ नका. प्रेम करा. तुमचे प्रेम इतरांसोबत शेअर करा, पण तुमची मर्यादा कधीही ओलांडू नका. धन्यवाद.